चला आज बनवायच्या मस्त फुटाणे डाळीच्या चकल्या बनवायच्या आपल्याला। त्यासाठी बघा मी 250 ग्रॅम फुटाणे डाळ घेतलेली आहे आणि आपल्याला ती मिक्सरमधून दळून घ्यायची आहे। खूप छान चकली तयार होते फुटाणे डाळीची। आणि आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फुटाणे डाळ टाकून दळून घ्यायची मस्त। आणि आता बघा त्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, लाल तिखट, ओवा पावडर, जिरे पावडर, तीळ घेतलेली आहे, तेल घेतलेलं आहे आणि हळद आहे, लाल तिखट आहे, मीठ आहे। आता आपल्याला एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे। सुरुवातीला बघा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बघा 1 बाउल, आणि फुटाणे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आपण आत्ताच मिक्सरमधून काढलेलं। आता आपल्याला त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घ्यायचे। आणि तीळ पण टाकायचे त्याच्यामध्ये आपल्याला, आणि तेल गरम करून घ्यायचं आपल्याला मस्त, आणि त्याच्यात टाकायचं आहे म्हणजे एकदम कुरकुरीत चकली आपली तयार होणार। आणि गरम पाणी पण मी टाकते त्याच्यामध्ये, कोमट पाणी करून घ्यायचं, त्याच्याने पण चकली खूप छान होते कुरकुरीत। सगळं मिक्स करून घ्यायचे बघा मसाले त्याच्यामध्ये। आणि आता तेल गरम झालेले त्याच्यामध्ये टाकून द्यायचे। अर्धा वाटी तेल घेतलं होतं मी, आणि बघा असं पूर्ण आपलं। आणि आता गरम पाणी पीठ मळून घ्यायचं आपल्याला चकलीसाठी। मस्त आपली खुसखुशीत आणि चकली तयार होणार आहे। पीठ मळून घ्यायचं आहे मस्त, जास्त पातळ पण नाही मळायचं, मीडियम मळायचं आहे, आणि जास्त घट्ट पण नाही पाहिजे आपल्याला, चांगलं मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झालेले बघा मस्त। आणि आता आपल्याला सोऱ्याला तेल लावून घ्यायचे आतून, आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला चकलीचं पीठ टाकायचं असं। आणि स्टीलचं ताट घेतलेलं आहे मी, त्याच्यावर आपल्याला चकली बनवायची आहे बघा। सोऱ्याने अशा मस्त गोल टाकून घ्यायच्या आहे। आता सुरुवातीला एका ताटात मी काढून घेतलेल्या आहे। आता तेल आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे, कढई ठेवलेली आहे, तेल पण टाकलेलं आहे बघा। तेल गरम झाल्यानंतर मग आपल्याला चकली तळून घ्यायची आहे मस्त कुरकुरीत। दुसऱ्या ताटावर पण मी सोऱ्याने काढून घेतल्या चकल्या, आणि तेल मस्त गरम झालेलं आहे। आता आपल्याला चकली तळून घ्यायची मस्त। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मस्त खा आणि स्वस्त राहा। तुम्हाला ही फुटाणे डाळीची चकली कशी वाटली ते नक्की सांगा कमेंटद्वारे। ते बघा छान तळल्या गेलेल्या आपल्या मस्त चकली, तेलकट नाही काही नाही, एकदम कुरकुरीत चकली।
आणि एका ताटात काढून घ्यायचं आपल्याला. परत दुसऱ्या पण तळून घ्यायचे आपल्याला. आता काढून घ्यायचे ताटामध्ये. परत दुसऱ्या पण आपल्याला तळून घ्यायचे आहे. आता बघा, मस्त चकली आपली तयार झालेली आहे. एका ताटात काढलेली आहे आणि खमंग आणि कुरकुरीत चकली तयार आहे खाण्यासाठी.